जय भीम. नमो बुद्धाय. आता जो दिल्लीत प्रकार चालू आहे तो किती म्हणजे एकदम निंदनीय प्रकार चालू आहे. अरे तू ना बाहेर निघते, ना लोकांशी बोलते, ना मुलांशी बोलते, चर्चा करत नाही आहे, तू लपून बसला आहे घरामध्ये. अशाने काय होणार आहे तुझं? दुनिया एवढी पलटून गेली. आपला गाव सोडून तुझ्या दिल्लीमध्ये आलेले लोकांना तू धमकवतोय, मारतोय. आता ते बिचारे काय नाही करू शकत आहे. पण पोलीस भावांना पण विनंती आहे, तुम्ही असं नका करू. तुमचे पण असतील ना त्याच्यात कोणी गेलेले, मारू नका त्यांना. अरे सत्यावर चालणाऱ्या लोकांना तुम्ही दडपून मारताय आणि त्या मोदीला मोकाट सोडतात. हे चुकीचं नाही का तुमचं? पोलीस भावांनो, अरे भावांनो, असं नका करू. तुम्ही त्यांच्याकडनंही तुमचेही मुलं असतील, तुमचेही मुलं शिकत असतील ना, की नाही शिकत आहे तुमचे मुलं? अडाणी ठेवणार आहे का तुम्ही? मग ते फक्त नीटचे परीक्षाचे पेपर तुमचे लिंक झाले म्हणून ते बिचारे त्या धर्मेंद्रचे नालायकचे राजीनामा मागताय, एवढंच, बाकी काय नाही. तर तुम्ही एवढ्याला पण का नाही देते त्याला राजीनामा? तो काय पंतप्रधान थोडे येतो त्याला राजीनामा द्या. किती मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. आता याला तर समजतच नाही आहे मोदी साहेबांना की आपल्या भारताचे 4, 5, 6 किती नावं आहे. गिनायला गेले तर खूप नावं आहे आपल्या भारताचे. इंडिया, आपलं भारत, आपलं हिंदुस्थान, आपली सोन्याची चिड्या वगैरे वगैरे खूप नावं आहे. तर तुला असं वाटतंय का आपण दुसऱ्या ह्याच्यात राहतोय? तू जातो अमेरिकेला एकच नाव, तू दुसऱ्या लंडनला गेला तिथे एकच नाव. म्हणजे असं तुला वाटतंय का भारतामध्ये एवढे नावं आहे म्हणून वेगळ्या ठिकाणीचे लोक आले म्हणून तू त्यांना दंगा करवतोय का? अरे नाही, असं नाही बाबा. एकच गाव आहे आपलं, एकच देश आहे आपला, त्याला नाव आहे एवढे. आपण मी तर हे मानायला पाहिजे, शुकर मानायला. तर आमचं जे हे आहे, राज्य आहे आमचं, जे भारत आहे, त्याला इतके नाव आहे, इतक्या नावाने प्रसिद्ध आमचं भारत. तर आम्ही त्याला कसं न्यायचं पुढे हे ठरवणं सोडलं आणि त्या मुलांना फक्त परीक्षाचे पेपर फुटले म्हणून त्याचा राजीनामा मागताय धर्मेंद्रचा. तर तुम्ही नाही देऊ शकत राजीनामा? असं कसं करू शकता? असं नका करू. आणि पोलिसांना हात जोडून विनंती, त्या पोरांना मारू नका.